झणझणीत सावजी मटण। आज आपण नागपूर स्पेशल सावजी मटण पाहणार आहोत। अर्धा किलो मटणासाठी कुठलं साहित्य लागणार आहे आणि किती प्रमाणात मसाले घ्यायचे चला बघू याची ही रेसिपी। बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे। चला मग बघू झटपट ही रेसिपी। आता सर्वात आधी आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। मी गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये टाकले 2 चम्मच खसखस। आपल्याला खसखस इथे कोरडीच भाजून घ्यायची आहे। खसखस जास्त लाल होऊ द्यायची नाही, ती लगेच होते म्हणून चटक्याला लागली की काढून घ्यायची। आता पॅन मध्ये मेथी दाणे घेतले, इथे फक्त अर्धा चम्मच मेथी दाणे घेतले आहे आणि तेल टाकून तेही खरपूस भाजून घेते। मेथी पण लवकर होते म्हणून ती पटकन काढून घ्यायची। बघा मेथी झाली आहे भाजून, आता आपल्याला ती काढून घ्यायची आहे। आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला घ्यायचे 2 मोठे चम्मच धने। धने सुद्धा तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। धने व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। इथे आपल्याला सगळे मसाले वेगळे भाजून घ्यायचे, कारण प्रत्येक मसाल्याचा हा भाजण्याचा वेगळा टाइम असतो। जसे खसखस लवकर भाजल्या जाते, मेथी सुद्धा लवकर भाजल्या जाते, परंतु धने व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून सगळे मसाले वेगवेगळे भाजून घ्यायचे। ते एकाच वेळी एका पॅन मध्ये भाजायचे नाही। बघा इथे आता धने लाल होत आलेले आहे, आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। आणि परत त्या पॅन मध्ये तेल टाकून आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं। मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि त्याचे लांब लांब काप करून घेतले आहे, तेही या पॅन मध्ये टाकलं आहे। आणि त्याच्यामध्ये टाकते अगदी थोडंसं तेल आणि हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजतपर्यंत एक छोटंसं काम करायचं आहे। तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपीज पाहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमची ही मटणाची रेसिपी अचूक होईल। बघा इथे खोबरं आता लाल होत आलेलं आहे, आपल्याला हे खोबरं अगदी जास्त लाल न करता असंच इथे काढून घ्यायचं आहे। आता आपण हे खोबरं काढून घेणार आहोत आणि त्यात टाकणार आहोत 2 चम्मच शेंगदाणे। शेंगदाणे टाकल्यामुळे या भाजीला खूप अशी छान टेस्ट येईल म्हणून शेंगदाणे सुद्धा आपण इथे घेतले आहे। आता शेंगदाणे ही तेलावरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे झाले भाजून, तेही आता आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची आणि 4-5 लवंग घ्यायचे आहे, तेही आपल्याला असेच भाजून घ्यायचे। लवंग मिरची इथे जास्त नाही भाजायची आहे, ती लगेच काढून घ्यायची आहे। आता 3 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि कांदे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच कांद्यामध्ये मी लसूण सुद्धा भाजून घेणार आहे। इथे 2 मोठे गाठे मी लसणाचे घेतले आहे आणि कांद्यासोबत लसूण सुद्धा भाजून घेत आहे। कांदा लसूण आपल्याला जास्त नाही भाजू द्यायचा, फक्त गुलाबी होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे। कांदा लसूण भाजीला वापरल्यामुळे असा भाजून छान दाटसर। बघा कांदा लसूण सुद्धा भाजून झालेला आहे। कांदा लसूण थोडा थंड होईपर्यंत आपल्याला जे आपण सुके मसाले भाजून घेतले होते ते आधी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। इथे सुके मसाले आधी वाटायचे आहे आणि नंतरच कांदा लसूण सुद्धा वाटून घ्यायचा आहे। सुके मसाले वाटताना कुठलंही पाणी न वापरता असेच मसाले छान वाटून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे सगळे मसाले तेल सुटतपर्यंत मिक्सरमध्ये घ्यायचे आहे। बघा त्याच मसाल्यासोबत मी 4-5 काजू सुद्धा टाकून घेतले आणि ते सुद्धा मसाल्यासोबतच वाटून घेतले आहे। इथे आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचा आहे। बघा झाला आहे हा मसाला तयार। आपल्याला अशाच प्रकारचा मसाला इथे वाटून घ्यायचा आहे। आता हा मसाला मी बाहेर काढून घेत आहे आणि त्याच भांड्यामध्ये थंड झालेला कांदा लसूण सुद्धा वाटून घेत आहे। आता आपल्याला कांदा लसूण सुद्धा वाटताना कुठेही पाण्याचा वापर न करता फक्त असाच हा कांदा लसूण वाटून घ्यायचा आहे। हाही छान बारीक वाटला जाईल। कांदा लसूण आणि आपण आधी जे सुके मसाले भाजले होते ते एकत्र वाटायचे नाही, कारण जर आपण सुके मसाले आणि कांदा लसूण एकत्र वाटला तर सुक्या मसाल्यांना ओलसरपणा येईल कांद्या आणि लसणामुळे आणि मसाला व्यवस्थित वाटला जाणार नाही। त्यामुळे दोन्ही वेगळे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। बघा कांदा लसूण पेस्ट छान स्मूथ अशी वाटल्या गेलेली आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल तापू द्यायचा। मी ते शेंगदाणा तेलाचा वापर केला। शक्यतोवर या भाजीला शेंगदाणा तेलाचा वापर करायचा, त्यामुळे भाजीला खूप छान चव येईल। मसाला तयार करताना मी कांदा भरपूर वापरला आहे, त्यामुळे इथे अगदी थोडासा कांदा घेतलेला आहे। तेलात कांदा आहे आणि त्यात घालायचं आपल्याला आलं लसूण
इथे आलं लसूण 1.5 चम्मच वापरलेला आहे आणि आपल्याला कांद्यासोबतच आलं लसूण पेस्ट छान होऊ द्यायची आहे। लसूण इथे कच्चा राहू द्यायचा नाही। जर लसूण कच्चा राहिला तर मात्र भाजीला लसणाचा वास येईल। त्यामुळे कांदा आणि आलं लसूण गुलाबी होईस्तोपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटात हा लसूण आणि कांदा छान परतून होईल, तोपर्यंत आपल्याला तसाच छान परतत राहायचा आहे। कांदा लसूण आपण तेलात टाकल्यावर गॅस कमी करून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवरती कांदा लसूण होऊ द्यायचा नाही। जर तुम्ही मोठ्या गॅसवरती कांदा लसूण परतून घेतला तर मात्र तो लगेच होऊन येईल, त्याचा खरपूसाचा वास येणार नाही। त्यामुळे शक्यतोवर कमी गॅसवरतीच कांदा लसूण होऊ द्यायचा आणि सतत फिरवत राहायचा, म्हणजे लसूण जळणार नाही। बघा आता कांदा लसूण परतून झालेला आहे। त्याच्यात आपल्याला आधी घालायची आहे कांद्याची पेस्ट। कांदा लसूण पेस्ट आपल्याला आधी का घालायचे, कारण तेल छान गरम झालेलं असते। जर आपण त्याच्यामध्ये आधी वाटलेले सुके मसाले घातले तर ते लगेच करपून येईल, म्हणून आधी कांदा लसूण घालायचा आणि त्यातलं जे मॉइश्चर असते त्यामुळे तेलाचं तापमान म्हणून इथे कांदा लसूण मसाला आधी आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे सुके मसाले वाटून घेतले होते ती पेस्ट आता इथे घालून घ्यायची आहे। कांदा लसूणचं वाटण आणि सुक्या खोबऱ्यांचं वाटण आपल्याला एकजीव करून मसाला हा सगळा तेलामध्ये असाच परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघाल मी कुठेही खडे मसाले वापरले नाही, का तर ते तुम्ही पुढील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल। आता हे कांदा लसूण आणि सुक्या मसाल्याचं वाटण छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। इथे 2 ते 3 मिनिटं आपल्याला थोडा वेळ लागेल, तेव्हा असाच हा कांदा लसूण मसाला आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण होऊ द्यायचं आहे। आता थोडं थोडं तेल सुटत आलेलं आहे। अशा वेळेसच आपल्याला या वाटणमध्ये बाकीचेही मसाले घालायचे आहे। इथे बघा थोडं थोडं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलं मी हळद इथे मी अर्धा चम्मच घातली आहे आणि तिखटसुद्धा टाकलेलं आहे। तिखट टाकला इथे मी 2 चम्मच। ही भाजी जरा झणझणीत चांगली लागते म्हणून तिखटाचं प्रमाण मी इथे जास्त वापरलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। आता मी इथे घातला आहे गरम मसाला। 1 चम्मच मी इथे गरम मसाला घातला। हा घरी तयार केलेला गरम मसाला आहे, ज्याच्यामध्ये सगळे खडे मसाले वापरलेले आहे। त्यामुळे मी इथे भाजीत कुठेही खडे मसाले आणि आता त्यातच घातला आहे चवीनुसार मीठ। 1 चम्मच मीठ इथे मी घातलं आहे। आता तिखट मीठ हळद टाकल्यावर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत आणखी 1-2 मिनिटं असंच मसाला होऊ द्यायचा आहे। मटण आधीच मी धुवून ठेवलेलं होतं, तेच मटण आता आपल्याला इथे वापरायचं। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये तेलासोबत हे मटण असंच मिक्स करून घ्यायचा। इथे लगेच पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला सुकंच असं हे मटण मसाल्यांसोबत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। सगळा मसाला आणि मटण एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला कुठे जळणार नाही आणि मटणासोबत तो व्यवस्थित होईल। आता आपल्याला हे मटण झाकून ठेवायचं आहे। इथे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। वाफ काढायसाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं असंच आपल्याला झाकून ते मटण होऊ द्यायचं आहे। इथे तेल सुटत आलेलं आहे। मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की मसाला झाला आहे की नाही। मी पूर्ण आतापर्यंत गॅस मंदच ठेवलेला आहे, कुठेही गॅस वाढवलेला नाही। बघा मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणून मी ते परत झाकून ठेवलं आहे आणि एक साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। त्यात मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालत आहे। तुम्हाला कोथिंबीर नंतरही घालायची असली तरी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून पहा, खूप छान असा कोथिंबीरीचा वास सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि छान अशी टेस्टसुद्धा येईल। आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि मी परत चेक करत आहे तेल किती सुटलेलं आहे। बघा मसाला छान खरपूस भाजत आला आहे। आता आपण इथे लगेच पाणी का नाही टाकायचं, जर मी लगेच जर इथे या मसाल्यामध्ये मटण टाकल्यावर पाणी टाकलं तर मटण शिजायला वेळ लागेल आणि मसाल्याचा खरपूसपणाही कमी होईल। त्यामुळे लगेच पाणी न टाकता मसाला तेलातच 5 ते 10 मिनिटं खरपूस होऊ द्यायचा आहे। नंतर आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे। मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तेच पाणी इथे वापरणार आहे। बघा पाणी गरम झालेलं आहे
आणि आता आपल्याला ते पाणी मटणामध्ये टाकायचं आहे. गरम पाणीच मटणामध्ये का वापरायचं, तर कुठल्याही रस्सा भाजीला जर तवंग यायचा असेल तर शक्यतो त्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं. आणि मटणामध्ये गरम पाणी वापरायचं दुसरं एक कारण की मटण लवकर शिजून येते. जर गरम पाणी आपण इथे वापरलं तर मटण लवकर शिजायलाही मदत होते. त्यामुळे मटणाच्या भाजीत शक्यतो गरम पाणीच वापरायचं. त्यावरती झाकण ठेवून इथे मटण शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवताना मात्र थोडंसं अर्धवट त्याला उघडं ठेवून झाकून घ्यायचं आहे. म्हणजे तेलाचा जो तवंग सुटलेला असतो तो जर जास्त झाकण घट्ट झाकलं गेलं तर तो तवंगपणा कमी होऊ शकतो. झाकण अर्धवटच ठेवायचं आहे. ठेवून झाकून आपल्याला ठेवायचं आहे. आता मटणाला छान असा तवंग यायला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास मटण तयारही झालेलं आहे. आता आपल्याला या स्टेजवरती परत 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. हा घरचा गरम मसाला आहे. याने भाजीला खूप अशी छान टेस्ट येते. याच्यामध्ये मसाले वापरले आहे आणि आता तयार झालं आहे हे असं सावजी मटण. त्याच्यामध्ये वरती आपल्याला कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. आता तुम्हीही या झणझणीत सावजी मटणाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.